ठाण्यात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या निषेधार्थ युवा सेनेचे आंदोलन। महाराष्ट्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याला मंजुरी दिली आहे। जम्मू काश्मीर येथे भवन बांधणारे महाराष्ट्रात पहिलेच राज्य असेल। मात्र या महाराष्ट्र भवन बांधण्याला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला विरोध करत आहेत। या ओमर अब्दुल्ला यांच्या निषेधार्थ ठाण्यातील युवा सेनेच्या वतीने प्रतिमेचे दहन करत आंदोलन करण्यात आले। यावेळी ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गट प्रवक्ते राहुल लोंढे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। जो टकराएगा हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा अरे ओमर अब्दुल्ला खाली डोकं वर पाय या उमरचं करायचं काय ओमर अब्दुल्ला अरे ओमर अब्दुल्ला काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन अब्दुल्ला देशद्रोह माणूस आहे। हा पाकिस्तानचा दलाल आहे, दल्ला आहे। कलम 370 हटवल्यानंतर त्या पाकिस्तानच्या बाजूने लढणारा ओमर अब्दुल्ला या 370 कलम हटवल्यानंतर अतिशय पाकिस्तानच्या दलालाप्रमाणे काम करतोय। जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या लोकांना स्वायत्ता हवी होती, स्वातंत्र्य हवं होतं आणि मोदी सरकारने हे 370 कलम हटवून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या जम्मू काश्मीरमध्ये जाण्याचा अधिकार दिला, तिथल्या जमिनी विकत घेण्याचा अधिकार दिला। जम्मू काश्मीर हे जगातलं पर्यटनाचं क्षेत्र आहे। भारतातून अनेक हजारो लाखो पर्यटक त्या ठिकाणी जातात, महाराष्ट्रातूनही जातात। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तिथल्या राज्यपालांशी बोलून त्या बडगाममध्ये, श्रीनगरच्या बडगाममध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा संकल्प मांडला। 2.5 एकर जागा घेतली आणि त्या जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बडगाममध्ये महाराष्ट्र भवन उभं राहणार हे निश्चित असताना हा पाकिस्तानचा दलाल ओमर अब्दुल्ला, त्याचा बाप फारुख अब्दुल्ला यांनी विरोध केला। ओमर अब्दुल्लाचं म्हणणं काय, काश्मीरमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन बांधून देणार नाही। अरे काश्मीर तुझ्या बापाचं नाही आहे, काश्मीर हे भारताचं अविभाज्य घटक, जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे ते भारताचं आहे। आणि हा देशद्रोही माणूस आज काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनला विरोध करतोय। त्यामुळे आज ठाण्याची युवा सेना रस्त्यावर उतरली आहे की जर या ओमर अब्दुल्लामध्ये ताकद असेल तर त्यांनी महाराष्ट्राची भिडून दाखवावं। युवा सेना आज इथं आंदोलन करते। भविष्यात आम्हाला श्रीनगरच्या चौकात जायला लागलं तरी इथली ठाण्याची युवा सेना, महाराष्ट्राची युवा सेना कमी पडणार नाही। म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत होतो। आपण पाहिलं 1 किलोमीटर पोलीस पुतळा घेऊन पळून गेले, तरी त्याच्या छायाचित्राचं दहन आम्ही केलेलं आहे आणि त्यांना निर्वाणीचा इशारा देतोय। महाराष्ट्र भवन अडवण्याची तुझ्या बापामध्ये तुझ्यामध्ये पण ताकद नाही। महाराष्ट्र भवन काश्मीरमध्ये होणारच आणि महाराष्ट्रात पर्यटकसुद्धा त्या काश्मीरमध्ये जाणारच। आणि त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी, इशारा देण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन ठाण्यामध्ये केलेलं आहे।